मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ॲसेट्स काय असते आणि लायबिलिटी काय असते, म्हणजे हे की पैसा कमवण्यासाठी यूज होतात, हे दोन टर्म्स समजून घेऊया. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडं बेसिक इंट्रो दिला होता की हाऊ टू अर्न मनी आणि आपलं सिस्टम आपल्याला कशाप्रकारे गरीब करते. सिस्टमचा दोष आहे, आपल्या एज्युकेशनचा दोष आहे. गरिबाचा माइंडसेट कसा असते, मिडल क्लास लोकांचा माइंडसेट कसा असते, पुअर माइंडसेट कसा असते आणि रिच लोकांचा माइंडसेट कसा असते, त्याच्यामध्ये थोडंसं तुक्का थोडंसं काहीतरी सांगितलं होतं. बाकी व्हिडिओ जाऊन बघू शकता, या चॅनलवरच आहे. जर बघायचं नसेल तर हे बघा, ॲसेट काय असते, लायबिलिटी काय असते, या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. हे दोन टर्म्स एकदा समजून घेतले ना, बाकी सगळं सोपं जाते. हे टर्म्स समजून घ्या, म्हणजे की आपल्याला हे दोन टर्म्स माहीत नसतात, त्याच्यामुळे आपल्या हातात पैसा टिकत नाही. पैसा आला की खिशातून पळून जातो. हेच महत्त्वाचं आहे की आपल्याला हे दोन टर्म्स कुठे इन्व्हेस्ट करायचं, काय असतात, पैसा कसा येतो. मी पहिले म्हणतो, पैशासाठी काम करायचं नसते, पैसा कामाला लावायचा असते. ते पैसाच आपल्याला पैसा आणून देत असते. अशा प्रकारे आता ज्याच्याजवळ पैसा आहे ते पैसा इन्व्हेस्ट करू शकते. माझं ऐकून, माझ्याजवळ 0 रुपये आहेत, तर मी पैसा इन्व्हेस्ट करण्याच्या लायकीचा नाही. तर मग मी काही बुक रीड करून तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगायलो, तुक्केबाजीने सांगणार झालो, थोडंसं नॉलेज आहे म्हणून तरी व्हिडिओ टाकायलो. तर मग ॲसेट काय असतात, सुरू करूया व्हिडिओ. ॲसेट काय असते, ॲसेट हे टर्म्स ऐकला होता का कधी तुम्ही? तर मिडल क्लास आणि पुअर माझ्यासारख्या लोकांनी तर जिंदगीमध्ये ऐकायला नव्हता. मी तर कोणाच्या तोंडातून ऐकायला नव्हता. रिच माणसं सांगत नाहीत की तू असं असं कर, तुझ्याजवळ थोडा पैसा आहे, असा इन्व्हेस्ट कर. तर वाचल्यानंतरच कळते पुअर माणसाला, मिडल क्लास माणसाला. तर मलाही कळालं की ॲसेट काय असतात. तर मी सिम्पल शब्दामध्ये सांगतो तुम्हाला. ॲसेट हे ॲसेट असते ते. तर हे एक इंग्लिश टर्म आहे. इकॉनॉमीमध्ये त्याचा यूज कसा केला जातो, तर ॲसेट म्हणजे की आपण जे काही कमवतो, आपली इन्कम आहे. आता तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पैसा कमवत असाल. कोणाचा गव्हर्मेंट जॉबमधून पैसा येत असेल, कोणी दुसरं काम करत असेल, कोणी शारीरिक काम करत असेल, कोणी शेतामधून पैसा कमवत असेल, कोणाचा बिझनेस आहे, स्मॉल बिझनेस आहे, त्याच्यामधून पैसा कमवत असेल. तर तुम्हाला एक इन्कम येते तिथून. ते इन्कम म्हणजे तुमचं आली इन्कम आल्याच्यानंतर तुम्ही तुमच्याजवळ न ठेवता ते इन्कमची नाही का तुम्ही दुसऱ्या कामाला लावता. म्हणजे हे जे इन्कम नाही का दुसऱ्या बिझनेससाठी लावता. ते बिझनेस ग्रो होते, त्याच्यातून थोडी इन्कम आली, ते घेऊन त्याच्यातून तुम्ही दुसरा बिझनेस करता. म्हणजे तुम्हाला थोडासा हे दुसरी कोण इन्कम येते, तिसरीकडे तुम्ही इन्व्हेस्ट करता आणि त्याच्यातून पैसा येते. हे असते ॲसेट. म्हणजे की तुमचा पैसा तुमच्या हातातून न जाता ते पैसा तुमच्यासाठी काम करते आणि वारंवार ते चक्र फिरत राहते आणि तुमच्या हातात पैसा येत राहते. म्हणजे पैसा वाया जात नाही. तर हे सिम्पल म्हणजे सांगायचं म्हणजे की तुमच्यापाशी 5 रुपये आले, ते 5 रुपये तुम्ही त्या 5 रुपयेमधले 4 रुपये इन्व्हेस्ट केले, 1 रुपये तुमच्या खिशात ठेवला. ते 4 रुपये कोणत्या तरी छोट्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले, त्या बिझनेस ग्रो झाला, त्या 4 रुपयाचे तुम्हाला 8 रुपये आले. म्हणजे ते तुम्हाला ॲसेट झाला. त्याच्यातून ते ॲसेटच्या थ्रू तुम्हाला पैसे आले, म्हणजे त्याच्यात बेनिफिट झाला तुम्हाला. तर हे चक्र जे आहे, हे सायकल जे आहे, हे ॲसेटची सायकल आहे. तर मग हे म्हणजे की समजलं असेल आता तुम्हाला की पैसा आपल्या खिशात येते. तर लायबिलिटी म्हणजे काय, तर लायबिलिटी याच्या उलटं आहे. लायबिलिटी काय करते, तुमच्या शेतातून, तुमच्या कोणत्या सोर्समधून तुम्हाला इन्कम येत असेल, पैसे येत असतील, तुम्हाला 5 रुपये येत असतील, ते 5 रुपये तुम्ही कुठं इन्व्हेस्ट न करता तुम्ही तुमच्या घरकामामध्ये, इकडं तिकडं तुमच्या शौकसाठी, तुमच्या मोजमस्तीसाठी तुम्ही ते पैसा खर्च करता. म्हणजे EMI भरण्यात, तुमचे लोन भरण्यात, जे काय आहेत ते तुमचे मल्टिपल सर्व्हिसमध्ये तुमचे ते पैसे तुमच्या हातातून निघून जातात. तर असते लायबिलिटी, म्हणजे की तुमच्या खिशात ते पैसा उरत नाही, ते तुमच्या हातातून ते पैसा निसटून जातो. हे लायबिलिटी आहे. मग आपल्याला समजून काय घ्यायचं होतं या व्हिडिओमध्ये, ॲसेट समजून घ्यायचं होतं की जर आपल्याजवळ पैसा आला तर ते आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि कसा इन्व्हेस्ट करायचा. आता बरेच जण बिझनेस म्हणजे मानतात की कुठंतरी धंदा टाकला की त्यामध्ये दिवसभर काम करायचं म्हणजे बिझनेसची टर्म ते नाही. बिझनेस म्हणजे एकदा तुम्ही पैसा तिकडे इन्व्हेस्ट केला की तुम्हाला तिकडे बघायची जरूरतच पडली नाही पाहिजे. हे रिच माणसाचा माइंडसेट आहे. बुकमध्ये रीड केला होता, हे रिच माणसाचा माइंडसेट आहे. आणि बघा ना तुम्ही, रिच माणसं काय करतात की एकदा पैसा कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट केला, शेअर वगैरे खरेदी केले, तिकडे ते लक्ष देत नाहीत. आरामशीर तिकडून त्यांना पैसा येतो, मल्टिपल सेक्टरमधून त्यांना पैसा होतो. तर हे बिझनेसची टर्म आहे. गावाकडच्या मिडल क्लास पुअर लोक याला बिझनेस म्हणजे एक जॉब करतात आणि त्याला बिझनेस म्हणतात. हे नाही, पहिलं ते लायबिलिटीला ॲसेट समजतात. त्याचा पैसा तिकडून त्या फेल बिझनेसमधून जातो तरी तिथं इन्व्हेस्ट करतात. ते असं काही
ते बिझनेस करतात मात्र त्याच्यातून काही 1 रुपया येत नाही. हे असते लायबिलिटी. लायबिलिटीला कोणी ॲसेट मानतात, तर ते रॉंग आहे. त्याच्यासाठी हे 2 टर्म्स समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर त्या पैशातून जर पैसा येत असेल ते ॲसेट झाला, म्हणजे त्याच्यात सक्सेस होता तुम्ही. मल्टिपल सेक्टरमधून पैसा येते आणि ते तुम्ही रिच होत जाता त्याच्यामध्ये. मग तुम्ही रिच पर्सन म्हणाल. मग तुम्हाला ज्या सेक्टरमधून पैसा देत नसेल, मल्टिपल तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागत असेल, पैसाच उरत नसेल, तर मग काय कामाचं. आणि बिझनेस म्हणजे तुम्ही बिझनेसमध्ये जाऊन तिथं दिवसभर बसणं ते एक जॉब टाईप झालं. जॉबमध्ये कसं 8 तास जाऊन बसता दुकान कुठं कंपनीमध्ये, तर ते झाली जॉब झालं एक प्रकारचं. जर तुम्ही एखादं दुकान खुल्लं असेल, तिथं पोरं काम करत असतील, तुम्हाला जाण्याची पाळी येत नसेल, पैसा येत असेल, तर हे झाला बिझनेस. हे रिच माणसाचा माइंडसेटची डेफिनेशन आहे. हे अशा प्रकारे 2 टर्म्स आहेत जे की आपण चांगल्या प्रकारे समजून घेतले. आणि जर आता प्रत्येकाला माहीत असतात, फक्त हे इकॉनॉमिक्स टर्म्स आहेत की आता बरेच जणांना इकडं माहीत असते. खेड्याकडचे लोक प्राण्यांचा व्यापार करतात. काय करतात, म्हशी घेतात, 2 म्हशी झाल्याच्यानंतर विकून घेतात. हे एक ॲसेट झालं ना, ॲसेट झालं. कारण याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही एक सोर्स घ्यायले, एक म्हणजे प्रोडक्ट घ्यायले, त्या प्रोडक्टचे तुम्ही 2 प्रोडक्ट करायले आणि सेल करायले, म्हणजे त्याच्यातून पैसाच यायला ना. जर 50,000ची मसाळ घेतली असेल, तर मग त्याच्यामध्ये विकताना ते त्याचं पिल्लू आणि ते मिळून 80,000ला विकत असेल, तर तुम्हाला 40,000चा त्याच्यामध्ये 30,000 त्याच्यामध्ये बेनिफिट झाला ना तुम्हाला. तर हे आहे ॲसेटची डेफिनेशन. आणि जर तुम्ही एखादी मसड आणली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं दवाखाना हे ते करण्यात जर तुम्हाला पैसे जात असेल, 50,000ची मसड, त्याच्यानंतर बिमार पडली आणि तुम्ही 40,000ला जर विकली असेल, तर हे झालं लायबिलिटी. तर अशी डेफिनेशन आहे. बाकी लायबिलिटीवाला माणूस कधी श्रीमंत होऊ शकत नाही. ज्यानं ॲसेट समजून घेतला तोच माणूस आत्ता श्रीमंत आहे सध्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कोणकोणते सेक्टर असतात, कसा पैसा इन्व्हेस्ट करायचा, ॲज अ बुक डेफिनेशनच सांगतो मी. काय मनानं फेकणार झालो, मला हे माहीत नाही. फक्त जे काय आहे ते वाचून कॅमेरा पुढे बोलायलो. तर हे काही टर्म्स आता पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा, श्रीमंत लोकांचा माइंडसेट काय असते, ते त्याच्या बुद्धीचा वापर कसा करतात पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी, आणि पिढ्यानपिढ्या श्रीमंत कशा राहतात ते डिस्कस करूया. बरेच व्हिडिओ आता टाकत जाईल, तर मग त्याच्यावर डिस्कस करूया. तुम्हाला एक आयडिया मिळेल. फालतू ऐकण्यापेक्षा चांगलं ऐकायले. आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करा. 2 टर्म समजेल की नाही ते सबस्क्राईब कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो.